आतापर्यंत आपण काय केलं की स्प्रिंग बूट मधला प्रोजेक्ट तयार केला, त्यात सगळा कोड इम्प्लिमेंट केलेला आहे, मॉडेल तयार केले, रिपॉझिटरी सर्व्हिसेस कंट्रोलर तयार केलं आणि त्यांचं टेस्टिंग केलं. आता आपल्याला काय करायचं आहे की फ्रंट एंडचं डिझायनिंग करायचं आहे. फ्रंट एंड म्हणजे आपलं फ्रंट एंड असणार आहे अँग्युलर मध्ये. अँग्युलर मधून आपण स्प्रिंग बूटला रिक्वेस्ट करणार, स्प्रिंग बूट मधून डेटा अँग्युलरला येणार. करेक्ट. मग आता आपण काय करूयात, आपल्या फोल्डरमध्ये जाऊयात. इथं आपण तो प्रोजेक्ट बनवला होता, बरोबर. ठीक आहे. इथं आता याच फोल्डरमध्ये मी कमांड प्रॉम्प्टला जाते. नाव टू क्रिएट अँग्युलर प्रोजेक्ट यू रिक्वायर एनजी न्यू कमांड. आधी नोड इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. नोड इन्स्टॉल करा. देन npm install -g @angular/cli @version टाईप करा 17. नोड इन्स्टॉल असणं गरजेचं आहे. नोड इन्स्टॉल झाल्यानंतर मग तुम्ही अँग्युलर इन्स्टॉल करू शकता या कमांडनी. npm install -g @angular/cli @17 ही व्हर्जन आहे त्याचं. ठीक आहे. ते इन्स्टॉल होत आहे. इन्स्टॉल झालेलं आहे. आता जर प्रोजेक्ट तयार करायचं असेल, आधी व्हर्जन चेक करू. ng व्हर्जन कमांड आहे आणि व्हर्जन चेक करू आपण अँग्युलरचं. ठीक आहे, तो सांगतोय अँग्युलरचं हे व्हर्जन आहे म्हणून. आणि आता मला प्रोजेक्ट तयार करायचा आहे, तर मग मी कमांड देणार ng न्यू आणि प्रोजेक्टचं नाव मी म्हणते ng न्यू ऍडमिशन फ्रंट. सो इथं तो प्रोजेक्ट तयार होतोय आता. CSS एंटर. सर्व्हर साइड जनरेशन, स्टॅटिक साइड जनरेशन नो. आता प्रोजेक्ट तयार झाला. इथं तुम्ही जर बघितलं ऍडमिशन फ्रंट नावाचा फोल्डर तयार झालाय, त्याच्यावरती राईट क्लिक करायचं, शो मोर ऑप्शन, ओपन विथ कोड किंवा VS कोड मध्ये जाऊन ओपन फोल्डर करायचं, तो फोल्डर ओपन होईल इथं. आता इथं SRC मध्ये ऍप मध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं ऍप कॉम्पोनंट बाय डिफॉल्ट तयार झालेलं असतं. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला इथं पेजेस मध्येच कॉम्पोनंट तयार करणं गरजेचं आहे. मग कोणते कोणते कॉम्पोनंट तयार होणार आहे? एक तर होम कॉम्पोनंट असेल, दुसरा असेल कोर्सेस, रजिस्टर, ऍडमिन लॉग इन, देन स्टुडंट लॉग इन. हे सगळे कॉम्पोनंट असणार आहेत. होम, कोर्सेस, रजिस्टर, ऍडमिन लॉग इन, स्टुडंट लॉग इन, बुकिंग, देन ऍड कोर्सेस आणि व्ह्यू बुकिंग, एवढे कॉम्पोनंट असणार आहेत. मग ते कॉम्पोनंट आधी आपण तयार करून घ्यायचे. मग मी टर्मिनलला जाणार आहे. न्यू टर्मिनल. न्यू टर्मिनल. आणि इथं एसआरसी मध्ये जायचं. एसआरसी मधल्या ऍप फोल्डर मध्ये जायचं आणि इथं कमांड द्यायची nggc होम डॅश कीप टेस्ट. म्हणजे इथं होम कॉम्पोनंट तयार होणार. होम, देन एन टाईप करा. नेक्स्ट कमांड येणार आहे nggc कोर्सेस डॅश कीप टेस्ट. परत nggc रजिस्टर. nggc स्टुडंट लॉग इन. बुकिंगचं एक येणार आहे nggc बुकिंग स्किप टेस्ट.
बुकिंगचा एक आलं. देन ऍड कोर्सेसचं एक आहे आणि व्ह्यू बुकिंग. देन NGGC ऍड कोर्सेस. स्किप टेस्टने काय होतं, त्याची टेस्टिंग वाली फाईल तयार नाही होत. स्किप टेस्ट कंपोनंट तयार करतोय आपण. पुढे NGGC व्ह्यू बुकिंग. ठीक आहे. देन नेक्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, नॅवबार. नॅवबार खरं लागेल, ऍडमिनसाठी लागेल. कसं करू आपण की कोर्सेस रजिस्टर वगैरे ऑप्शन दाखवणारच आहे त्याला. मग आपण नॅवबार एक तो एक कंपोनंट एक्स्ट्रा घेऊयात. NGGC नॅवबार डॅश डॅश स्कीप. आता हे सगळे कंपोनंट, कोर्सेसचा कंपोनंट पण घेतलाय आपण. घेतलाय. ठीक आहे. आता आपल्याला नेक्स्ट काम काय करायचं आहे, तर जेवढे कंपोनंट आपण घेतलेत, कोर्सेस म्हणा, रजिस्टर, स्टुडंट लॉग इन, त्या सगळ्यांचं राउटिंग करणं गरजेचं आहे. प्रत्येक कंपोनंटला एक रूट डिफाईन करावा लागतो. तो रूट कुठे डिफाईन करतो आपण, app.roots.ts मध्ये. ऍप फोल्डरमध्ये ती फाईल असते, app.roots.ts. इथं तुम्हाला पाथ डिफाईन करावे लागतात. ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट असतो, कर्ली ब्रॅकेटने ऑब्जेक्ट राहतो. पहिला पाथ मी रिकामा देतीये आणि इथं म्हणते कॉम्पोनंट कोलन होम कॉम्पोनंट. म्हणजे बाय डिफॉल्ट होम कॉम्पोनंट डिस्प्ले होणार आहे. देन नेक्स्ट पाथ मी देतीये कशासाठी, कोर्सेससाठी. कोर्सेस कॉम्पोनंट कोलन कोर्सेस कॉम्पोनंट. नेक्स्ट पाथ देतीये मी S लॉगिन कॉम्पोनंट कोलन स्टुडंट लॉगिन कॉम्पोनंट. देन पाथ कोलन A लॉगिन component colon admin login component. Then path colon booking. Booking component. Add courses. Add course comma component colon add course component. आणि अजून एक पाथ लागेल view booking component colon view booking component. हे सगळं झालं. आता ऍप कंपोनंट नावाचा बाय डिफॉल्ट एक कंपोनंट असतोच ना. ऍप कंपोनंट HTML नावाची एक रेडीमेड फाईल असते. त्यातला सगळा कोड काढून टाकायचा, फक्त राउटर आउटलेट ठेवायचा, बाकी सगळा कोड काढून टाकायचा. आणि इथं आपण काय करणार आहे, बूटस्ट्रॅप वापरणार आहे. मग बूटस्ट्रॅपचे आपल्याला लिंक कॉपी पेस्ट करून घ्यावे लागतात index.html मध्ये. त्या लिंक आपण कॉपी पेस्ट करून घेऊयात.
तर या लिंक आपण ऍड केल्या. आता आपल्याला काय करायचंय, नॅवबार वगैरे इम्प्लिमेंट करायचंय. बुटस्ट्रॅप कसं इन्स्टॉल करायचं, जस्ट बुटस्ट्रॅपच्या त्या लिंक आहेत त्या index.html मध्ये आपण कॉपी पेस्ट करून घ्यायच्या. दॅट्स इट. तो बुटस्ट्रॅप आपल्याला अवेलेबल होतं. आणि मग आता आपण एक काम करूयात. आता जर मी रन करून बघितला हा प्रोजेक्ट, रन कसं करायचा, तर ng सर्व कमांडनी आपण रन करतो. ng सर्व, तो रन होतो. आता होम कॉम्पोनंट बाय डिफॉल्ट दिसणार. आधी app.js, app.component.html च्या फाईलचा कोडचं आउटपुट दिसतं, बरोबर. आणि पण आपण डिफॉल्ट सेटिंग काय सेट केलेलं आहे, डिफॉल्ट पाथ कोणता आहे, होम कॉम्पोनंटचा. त्यामध्ये दिसताना कोणतं कॉम्पोनंट दिसतं आपल्याला, होम कॉम्पोनंट. मग आता आपण याला मॉडीफाय करूयात. ठीक आहे. प्रोजेक्ट कसं तयार करायचं ते कळालं तुम्हाला.